नमस्कार प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग व्हर्च्युअल सेंटरमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। मी व्हर्च्युअल विषयक मार्गदर्शक श्री विलास अनंत राठोड। आज आपण मराठी अक्षर भारती या विषयातील एका घटकाचा अभ्यास करणार आहोत। तर चला आज आपण त्या घटकाचा अभ्यास करूया। विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला मराठी विषयामध्ये पाठ 6 चुडीवाला या पाठाच्या पूर्वार्ध भागाचा अभ्यास केला। हा पाठ जयश्री रुईकर यांनी लिहिलेला आहे। या पाठामध्ये आपण एका समाजाची सेवा करणारा, कुष्ठरोग्यांची सेवा करणारा अब्दुल मियाँ यांचा परिचय केला। जेव्हा अब्दुल मियाँ हा तपोवनात जातो आणि तपोवनात गेल्यानंतर त्या तपोवनातील वातावरण कशा प्रकारे बदलतं, ज्या महिलांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये दुःख असतं आणि त्या महिला सतत दुःखात असताना जेव्हा अब्दुल मियाँ तिथं जातो आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या पसंतीप्रमाणे, त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना बांगड्या भरून देतो आणि बांगड्या भरल्यानंतर त्या तपोवनातील महिला, त्या तपोवनातील मुली कशा प्रकारे त्यांना आनंद होतो आणि तो दिवस त्यांच्यासाठी खूप आनंदाचा, चैतन्याचा दिवस असतो। इथपर्यंत आपण मागच्या तासाला शिकलो। आता आपण या पाठाचा उत्तरार्ध भागाचा अभ्यास करणार आहोत। अब्दुल जेव्हा त्या मुलींना, त्या महिलेंना बांगड्या भरतो, तो दिवस म्हणजे चैतन्याचा दिवस। आवाज, गडबड, गोंधळ, चेहऱ्यावरचा आनंद आणि हे सारे वातावरण निर्माण करणारा चुडीवाला अब्दुल म्हणजेच तपोवनातील स्त्रियांना, मुलींना अगदी देवदूतासारखा वाटे। देवदूतासारखा वाटणे म्हणजे देवासारखा वाटणे, देवाप्रमाणेच वाटणे। वर्षातून 2दा संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रिया चुडीवाल्याची आतुरतेने वाट पाहत असे। आतुरतेने वाट पाहणे म्हणजे उत्सुकतेने वाट पाहणे। वाक्यात उपयोग करा। तपोवनातील महिला, तपोवनातील मुली ह्या अब्दुल चुडीवाला याची आतुरतेने वाट पाहत असे। म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये 2 मार्काला वाक्य प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा असा प्रश्न आल्यानंतर आपल्याला 2 पैकी 2 मार्क्स मिळाला पाहिजे। म्हणजे आतुरतेने वाट पाहणे म्हणजे उत्सुकतेने वाट पाहणे, एवढं लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। नंतर अब्दुललाही तो आनंद खूप विलक्षण समाधानाचा लाभे। असेच काही दिवस गेले। एक दिवस रघुभैया आला। त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले पत्र होते आणि जेव्हा रघुभैया त्या तपोवनामध्ये, त्या तपोवनातील महिला, मुली यांना जेव्हा त्यांच्या हातामध्ये त्यांच्या पसंतीप्रमाणे बांगड्या भरत असे, तेव्हा त्यांच्यासाठी तो दिवस खूप समाधानाचा, चैतन्याचा, आवाज, गडबडी आणि गोंधळाचा दिवस, त्या कुष्ठरोगी महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंदाचा दिवस। आणि हे सर्व वातावरण निर्मिती करणारा म्हणजे चुडीवाला अब्दुल। हा चुडीवाला अब्दुल जेव्हा तपोवनातील स्त्रियांना, मुलींना एका प्रकारचं देवासारखाच वाटत असे आणि अब्दुल वर्षातून 2दा म्हणजे संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला तपोवनातील स्त्रियांना बांगड्या भरण्यासाठी जात असे आणि त्या महिला, त्या मुली या चुडीवाल्याची खूप उत्सुकतेने वाट पाहत असे आणि बांगड्या भरल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद बघायला मिळायचा, तो आनंद बघून अब्दुलला सुद्धा एक समाधान वाटत असे आणि
अशा प्रकारे काही दिवस गेल्यानंतर एक दिवस रघुभैया आला आणि त्याच्या हाती पोस्टमनने दिलेले एक पत्र होते. जब अब्दुल तपोवन में जाता था और वहाँ की जो कुष्ठरोगी महिला कुष्ठरोगी लड़कियाँ थी उनके हाथ में वो बहुत खुशी खुशी से उनके मनपसंद की चूड़ियाँ पहनाता था. और वो चूड़ियाँ पहनने के बाद वहाँ उस तपोवन का वातावरण उस तपोवन में वातावरण जो है वहाँ बहुत ही आवाज़ घूमता था. और वहाँ की महिलाओं का चेहरे पे जो खुशियाँ दिखने के लिए मिलती थी वो सभी खुशी चेंज करने वाला उस वहाँ का खुशहाल भरा वातावरण निर्माण करने वाला यानी चूड़ी वाला अब्दुल जब वो तपोवन में जाता था तो वहाँ की महिला वहाँ की लड़कियाँ उनको एक भगवान के समान चूड़ी वाला लगता था. और ये चूड़ी वाला साल में 2 बार एक संक्रांत के त्यौहार के समय और एक ज्येष्ठ पूर्णिमा के समय ये 2 दिन वहाँ तपोवन में जाके उन महिलाओं को चूड़ी पहनाता था. और वो महिलाएं इस अब्दुल की बहुत ही बड़े दिल से उनका इंतज़ार करते थे. और अब्दुल ही जब चूड़ी पहनाने के बाद जब महिला खुश होती थी वो खुशियाँ देख के वो बहुत समाधानी हो जाता था. ऐसे ही कुछ दिन जाने के बाद एक दिन रघु भैया अब्दुल के पास आया और उनके हाथ में जो पोस्टमैन में दिया हुआ एक पत्र था. अब्दुल मियाँ तपोवन से चिट्ठी आई है आपको, दिखाओ. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग वाचून दाखव ना तूच. जेव्हा रघुभैया अब्दुल जवळ आला आणि त्या रघुभैयाच्या हातामध्ये पोस्टमनने दिलेलं एक पत्र होतं. तो रघुभैया म्हणतो अब्दुलला, अब्दुल मियाँ तपोवन से चिठ्ठी आई है, यानी तपोवनातून एक पत्र आलेलं आहे. तेव्हा अब्दुल म्हणतो दाखव. अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे, मग तूच वाचून दाखव, असं अब्दुल रघुभैयाला म्हणतो. कुछ दिन जाने के बाद रघुभैया अब्दुल मियाँ के पास यानी अब्दुल के पास आता है. उनके हाथ में पोस्टमैन ने दिया हुआ एक खत रहता है और रघुभैया कहता है अब्दुल मियाँ तपोवन से चिट्ठी आई है आपको. तब अब्दुल कहता है दिखाओ. देखने के बाद वो कहता है अरे ये चिट्ठी तो मराठी में लिखी हुई है और तू ही इस चिट्ठी को पढ़ के दिखा. रघुभैयाने चिठ्ठी मोठ्याने वाचली. चिठ्ठीतला मजकूर ऐकून अब्दुल आणि शन्नू यांना खूप आनंद झाला. तपोवनात होणाऱ्या संमेलनाच्या प्रसंगी अब्दुलचा खास सत्कार होणार होता आणि त्यासाठी पत्र पाठवून दाजीसाहेबांनी त्यांना निमंत्रण दिले होते. 2 दिवसांनी सत्कार समारंभ होता. कधी लाभणार नाही असे सत्काराचे भाग्य त्याच्या वाट्याला आले होते. पत्र आल्यापासून तो त्याच आनंदात होता. पुन्हा तो स्वतःला विचारत होता, सत्कार करण्याएवढे मी काय केलं आहे या तपोवनासाठी. जेव्हा रघुभैयाने चिठ्ठी आणली आणि रघुभैयाने चिठ्ठी आणल्यानंतर ती चिठ्ठी मोठ्याने वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीतला जो मजकूर आहे तो मजकूर ऐकून अब्दुलची बायको शन्नू आणि अब्दुल खूप त्यांना आनंद वाटला, खूप समाधान वाटलं. तपोवनामध्ये होणारा जो कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या दिवशी या अब्दुलचा खूप मोठा सत्कार होणार होता आणि त्यासाठी त्याला दाजीसाहेबांनी त्याला बोलवलं होतं. आणि हा जो सत्काराचा जो कार्यक्रम आहे तो सत्काराचा कार्यक्रम 2 दिवसांनीच होणार होता. असा मोठा योग अब्दुलच्या आयुष्यात कधी न लाभणारा असा योग आणि सत्काराचं भाग्य त्या अब्दुलच्या
वाट्याला आलेलं होतं. जेव्हापासून पत्र आलं तेव्हापासून अब्दुलला खूप आनंद होत होता. तो आपल्या मनाला विचारत होता, स्वतःला तो विचारत होता की मी सत्कार करण्याएवढं मी काय केले या तपोवनासाठी, असं अब्दुल स्वतःला विचारत होता. जिस समय रघुबैया चिट्ठी लेके आए और अब्दुल को कहा ये चिट्ठी तपोवन से आई है, और वो जोर जोर से पढ़ने लगा. चिट्ठी में लिखा हुआ मजकूर मायना पढ़ने के बाद अब्दुल और उसकी बीबी शन्नू इनको बहुत खुशी हुई. तपोवन में होने वाला जो प्रोग्राम था, उस प्रोग्राम में अब्दुल का सत्कार होने वाला था. उसी सत्कार के लिए उनको चिट्ठी भेज के दादी साहब ने बुलाया था. और ये जो प्रोग्राम है, ये प्रोग्राम दो दिन के बाद ही होने वाला था. कभी भी न आने वाला ऐसा समय अब्दुल के जिंदगी में आया हुआ था. जब से खत आया था तब से वो बहुत ही खुश था. बार बार एक ही सोच रहा था कि मेरा सत्कार वहां होने वाला है. ऐसा मैंने कौन सा ऐसा बड़ा काम किया इस तपोवन के लिए कि वहां मेरा सत्कार हो रहा है. अब्दुल तपोवनात आला तेव्हा कार्यक्रम सुरू झाला होता. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्च्यावर काही निमंत्रित पाहुणे मंडळी बसली होती. अब्दुलला त्याच्याबरोबर बसायला संकोच वाटला. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनीच त्याला बोलावून जवळच्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुरुवातीचे अध्यक्षाचे स्वागत वगैरे औपचारिक झाल्यावर दाजी साहेबांनी बोलायला सुरुवात केली. अब्दुल बघतच राहिला. 84 वर्षाच्या वृद्धाला ताटपणा, उंच सडसडीत देहयष्टी, तेजपुंज चेहरा, गौरवर्ण म्हणजे गोरा रंग, गौरवर्ण, पांढरे स्वच्छ धोतर, त्यावर बंद गळ्याचा कोट आणि डोक्याला केसरी फेटा, यातही आवाजातला खणखणीत आणि बोलण्यातली ऐट यामुळे अब्दुल भारावून बघत राहिला. दाजी साहेबांनी दाजीसाहेब बोलत होते. जेव्हा अब्दुलने रघुबैयाने चिठ्ठी वाचली आणि रघुबैयाने चिठ्ठी वाचल्यानंतर त्या दिवशी अब्दुल आणि त्याची पत्नी शन्नू यांना खूप आनंद वाटला आणि अब्दुल खूप खुश झाला होता. 2 दिवसाने कार्यक्रम होणार होता. त्या कार्यक्रमासाठी अब्दुल तपोवनात आला आणि तपोवनात आल्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्टेजच्या समोर बाजूला मांडलेल्या खुर्चीवर जे त्या कार्यक्रमाला बोलवलेले पाहुणे मंडळी होते, ते पाहुणे मंडळी बसलेली होती. अब्दुलला त्या पाहुण्याबरोबर बसायला त्याला संकोच वाटत होता. तो तसाच उभा राहिला. तेवढ्यात खुद्द दाजी साहेबांनी त्यांना बोलावून आपल्याजवळ असलेल्या खुर्चीवर बसायला लावले. सत्कार समारंभाचा जो कार्यक्रम होता, तो कार्यक्रम सुरू झाला. सर्वात पहिले म्हणजे नियमाप्रमाणे अध्यक्षाचे स्वागत वगैरे झाल्यावर दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली. जेव्हा दाजीसाहेबांनी बोलायला सुरुवात केली तेव्हा अब्दुल बघतच राहिला.
84 वर्षाच्या वृद्धाला एवढा ताठपणा, उंच सळसळीत देहयष्टी, तेज चेहरा, गोरा रंग, पांढरे शुभ्र त्याचे धोतर, ऐट यामुळं अब्दुल भारावून बघत राहिला. दाजीसाहेब बोलत होते. जब अब्दुल को मालूम हुआ कि मुझे मेरा सत्कार तपोन में होने वाला है, उसी दिन से वो बहुत खुश हो गया. उसको लगने लगा, वो मन ही मन में सोचने लगा कि मैं इस तपोन के लिए ऐसा क्या किया हूँ कि जो मुझे वहाँ मेरा सत्कार कर रहे. और अब्दुल उसी प्रोग्राम के दिन तपोन में गया. वह जब गया तब कार्यक्रम को शुरुआत हो गई थी. स्टेज के सामने रखी हुई कुर्सी पर कुछ प्रोग्राम के लिए बुलाए हुए मेहमान बैठे हुए थे. अब्दुल को शर्म आने लगी और वो वैसे बाजू में खड़ा था. उसी समय खुद दादी साहब का ध्यान उसकी ओर गया और दादी साहब ने उनको बुलाया और अपने पास जो कुर्सी थी उस कुर्सी पे उनको बैठाया. बाद में दादी साहब अपना भाषण देने के लिए शुरुआत किया और जब दादी साहब ने भाषण शुरू किया तब अब्दुल उनकी ओर देखने लगा. 84 साल का बुढ़ा, बहुत ही कड़क पतला, ऐसी उनकी देह यष्टि, गोरा रंग, सफेद धोतर पहना हुआ, गले में कोट, अपने सिर पर केसरी फेटा. इस उम्र में भी उनका जो आवाज था बहुत ही कड़क खनखनित ऐसा आवाज आ रहा था. बोलने में बहुत ही तेजी से आवाज घूम रहा था और उसी से अब्दुल यह सोचने लगा और दादी साहब का भाषण वो सुन रहा था. दादी साहेब बोलत होते. रामाने सेतुबंधन केले पण त्यासाठी अनेकांचा हातभार लागला. अगदी लहानशी खार पण तिनं सुद्धा आपल्या शक्तीप्रमाणे सेतुबंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोनासाठी देणाऱ्या काही व्यक्ती आम्हाला सुदैवाने म्हणजे नशिबाने लाभल्या आहेत. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला बांगड्या भरण्याचा प्रस्ताव जेव्हा समोर आला होता तेव्हा अनेक बांगड्यावाल्यांना भेटून इथं येण्याबद्दल विनंती केली. पण कुणीही माझ्या विनंतीला स्वीकार केला नाही, कुणीही माझ्या विनंतीला मान दिला नाही. अब्दुल मियांनी मात्र स्वतःहून इथं येण्याचं आश्वासन दिले आणि दरवर्षी न चुकता अब्दुल मियां इथं येतात. जेव्हा दाजीसाहेब बोलत होते, दाजीसाहेब आपले भाषण करत होते, बोलत होते, तेव्हा दाजीसाहेब आपल्या बोलण्यामध्ये सांगत होते की ज्याप्रमाणे रामाने सेतू बंधन केलं आणि सेतूचं बांधकाम बंधनामध्ये अनेक लोकांचा हातभार लागला. अगदी लहानशी जी खार आहे तिचं सुद्धा या सेतू बंधनामध्ये वाटा आहे. त्या खारने सुद्धा आपल्या ताकदीप्रमाणे शक्तीप्रमाणे सेतू बंधनाला मदत केली. तशीच मदत या तपोनासाठी काही व्यक्तीने आम्हाला सतत मदतीसाठी हात पुढे केला आहे. संक्रांतीला आणि ज्येष्ठ पौर्णिमेला मी अनेक बांगड्यावाल्यांसमोर तपोनामध्ये बांगड्या भरण्यासाठी येण्याचा मी प्रस्ताव मांडला. त्यांना स्वतः भेटलो पण त्यांनी कोणीही माझ्या विनंतीला मान दिला नाही, माझ्या विनंतीला माझा आदर केला नाही. परंतु अब्दुल मियां मात्र इथं स्वतःहून येण्यासाठी मला शब्द दिला आणि दरवर्षी ते न चुकता अब्दुल मियां इथे येतात. जब दादी साहब अपना भाषण दे रहे थे और उस भाषण में कह रहे थे कि जिस प्रकार राम ने सेतु बांधा है और उस बांधने के कार्य में सभी छोटे बड़े लोगों का सहकार्य है.
उ, उसी प्रकार इस तपोवन में सभी लोगों ने अपने अपने ताकत के बल पर अपने अपने ताकत के बल पर सभी ने ये इस तपोवन के लिए कुछ ना कुछ सहकार्य दिया है। और ये जो व्यक्ति है ये हमें हमारे नसीब से मिली हुई है। ऐसे ही एक व्यक्ति जो व्यक्ति संक्रांत और ज्येष्ठ पूर्णिमा के दिन यहाँ महिलाओं को चूड़ी पहनाने के लिए आता है। मैं बहुत चूड़ी वाले को मैंने खुद जाके मिला, लेकिन किसी ने मेरा सम्मान नहीं रखा। लेकिन जो अब्दुल मियाँ है, इन्होंने खुद यहाँ आके उन्होंने शब्द दिया और उसी शब्द के अनुसार वह बिना गलती किए हुए यहाँ संक्रांत और पूर्णिमा के दिन आते हैं और महिलाओं को चूड़ी पहनाने का कार्य पूरा करते हैं। पुढे दादी साहेब सांगतात, वर्षातले 2 दिवस तपोवनात अतिशय आनंदाचे आणि उत्साहाचे असतात। कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलता दरवर्षी येतात। तपोवनातील स्त्रिया, मुलीबाळी त्यांच्या येण्याकडे डोळे लावून बसलेल्या असतात। अब्दुल मियाँचे हे समाजकार्य ही मानवसेवा खरोखर फार मोठी आहे, अनमोल आहे आणि म्हणूनच आज त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं आहे। तेव्हा त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँनी इथं करावा। जेव्हा दाजीसाहेब बोलतात आणि दाजीसाहेबांनी अब्दुल मियाँ जो आहे अब्दुलचा परिचय करून देतात। ते सांगतात की वर्षातले 2 दिवस या तपोवनासाठी खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं। कुठल्याही प्रकारची मोबदला न घेता, कुठल्याही प्रकारची मोबदल्याची अपेक्षा न करता अब्दुल मियाँ न बोलवता या 2 दिवशी दरवर्षी या तपोवनात येतात आणि स्त्रियांना, मुलीबाळी यांना येऊन बांगड्या घालण्याचा कार्यक्रम करतात आणि ह्याच दिवशी येथील मुलीबाळी आणि स्त्रिया त्यांच्याकडे डोळे लावून बसलेले असतात। अब्दुल मियाँचे हे समाजकार्य, ही जी काही मानवसेवा आहेत, ही मानवसेवा खरोखरच फार मोठी आहे, खूप अनमोल आहे की या सेवेचं कधी आपल्याला मोल करता येणार नाही अशी अनमोल सेवा आहे। म्हणूनच आज आपण त्यांचा सत्कार करणार आहोत आणि त्या सत्काराचा स्वीकार अब्दुल मियाँनी इथं येऊन करावा। जिस समय दादी साहब अपना प्रोग्राम में भाषण दे रहे थे और कह रहे थे कि साल के जो 2 दिन हैं, ये 2 दिन इस तपोवन के लिए बहुत ही खुशी का, बहुत ही उत्साह का वातावरण इस तपोवन में रहता है। कौन सी प्रकार का अपेक्षा न रखते हुए, कौन सी प्रकार की उम्मीद न रखते हुए अब्दुल मियाँ न बुलाने के बाद भी हर साल यहाँ आते हैं। और इस 2 दिन तपोवन की जो महिला है, जो लड़कियाँ हैं, ये लड़कियाँ उनके आने के तरफ नज़र लगा के बैठती है और ये अब्दुल मियाँ का जो समाज कार्य जो है, मानव की सेवा करने का जो कार्य है, ये कार्य बहुत ही बड़ा कार्य है। इसका किसी प्रकार का मोल नहीं किया जा सकता। इसीलिए आज हम उनका सत्कार यहाँ करने वाले हैं। मैं उम्मीद करता हूँ कि अब्दुल मियाँ यहाँ आके ये सत्कार स्वीकार करेंगे। अब्दुल स्टेजवर चढला। दाजी साहेबांनी फुलांचा गुच्छ आणि तपोवनातील लोकांनी तयार केलेली सुंदर फुलदाणी त्यांना दिली। टाळ्याचा कडकडाट झाला। अब्दुल अतिशय भारावून गेल्यानंतर
आता इथं एक वाक्यात उपयोग आलेला आहे, भारावून जाणे म्हणजे प्रभावित होणे. जेव्हा या तपोवनामध्ये दाजीसाहेबांच्या हाताने अब्दुल मियाचा सत्कार होत होता आणि सत्कार होत असताना त्या टाळ्याच्या कडकडाटाने अब्दुल मिया भारावून गेले होते. अशा प्रकारच्या वाक्यात उपयोग करायचा आहे. अब्दुल मिया त्या टाळ्याच्या कडकडाटाने अतिशय भारावून गेले. त्याने चटकन दाजीसाहेबांच्या पायाला स्पर्श केला. जेव्हा दाजीसाहेबांनी अब्दुलला सांगितलं की अब्दुलचा सत्कार इथं करणार आहे आणि अब्दुलने इथे येऊन तो सत्कार स्वीकार करावा, तेव्हा अब्दुल त्या सत्कारासाठी स्टेजवर चढला आणि दाजीसाहेबांनी फुलाचा गुच्छ आणि तपोवनातील महिलांनी तयार केलेली सुंदर अशी फुलदाणी त्याला दिली. जेव्हा अब्दुल मियाचा सत्कार होत होता तेव्हा टाळ्याचा कडकडाट खूप जोराने झाला आणि अब्दुल अतिशय त्या टाळ्याच्या कडकडाटाने प्रभावित झाला. त्याने चटकन आपल्या दाजीसाहेबांच्या पायाला स्पर्श केला. जिस समय अब्दुल स्टेज पर गया और स्टेज पर जाने के बाद अब्दुल का सत्कार करने के लिए फूल और तपोवन में बनाए गए सुंदर ऐसे वस्तु उनको दी और जब उनका सत्कार हो रहा था तब बड़े पैमाने तालियां बजने लगी और उस ताली से अब्दुल बहुत ही खुश हो गया और उन्होंने तुरंत दादी साहब के पैर को छुआ. बराच उशीर झाला होता. अमरावतीहून आलेले निमंत्रित मंडळी मोटारीतून जाणार होती. दाजीसाहेबांनी अब्दुलला त्याच मोटारीत बसवले. मोटार धावत होती. अब्दुल विचार करत होता, आज शनूला आणायला हवं होतं. तिचा गुस्सा तरी कमी झाला असता. आकाशात अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळाने नटलेलं होतं. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न वाटत होतं. अंबादेवीच्या चौकात मोटार थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शन्नू उठली. थाळीत चपाती आणि वांग्याची भाजी घेऊन तिने थाळी अब्दुलसमोर ठेवली. अब्दुल एखाद्या अपराध्यासारखा मान खाली घालून जेवू लागला. जेव्हा अब्दुलचा सत्कार झाला आणि अब्दुलचा सत्कार झाल्यानंतर त्या कार्यक्रमाला बराच उशीर झालेला होता. अमरावतीहून काही मंडळींना, काही पाहुण्यांना बोलवलं होतं. त्यामुळं त्याच पाहुण्याच्या मोटारी त्या मार्गाने जाणार होत्या म्हणून दाजीसाहेबांनी अब्दुलला त्यांच्याच मोटारीत बसवले. मोटार खूप वेगाने पुढे जाऊ लागली आणि मोटार जात असताना अब्दुलच्या मनामध्ये वेगवेगळे विचार येऊ लागले. अब्दुल विचार करत होता, जर या कार्यक्रमाला शनूला आणलं असतं तर खरोखर तिचा राग कमी झाला असता. तो कल्पना करतो की आकाशामध्ये अष्टमीचा चंद्र हसत होता. आकाश मेघरहित निळ्या नितळ्याने नटलेलं होतं. वातावरण अंतर्बाह्य प्रसन्न होतं. आणि असं विचार करत करत अंबादेवीच्या चौकात मोटर थांबली. अब्दुल खाली उतरला. घरी आला. अब्दुल येताच शनू उठली आणि अब्दुल घरी आल्यामुळं शनूने जेवणाची तयारी करून थाळीमध्ये जेवण वाढलं आणि वांग्याची भाजी चपाती घेऊन तिने अब्दुलसमोर जेवणाची थाळी ठेवली. अब्दुलला असं वाटत होतं की खूप काहीतरी मोठा अपराध झाला असावा. असा एखाद्या अपराधासारखा तो खाली मान घालून जेवू लागला. विद्यार्थी मित्रों, अब्दुल का सत्कार हुआ और उसके बाद कार्यक्रम को बहुत बड़ा ज़्यादा समय लग गया. अमरावती शहर से कुछ मेहमान को बुलाया था और उसी अमरावती की तरफ उन मेहमानों की
गाड़ियाँ जाने वाली थी, उसी गाड़ी में दादी साहब ने अब्दुल को बिठाया और उनकी गाड़ी बहुत ही तेज़ी से निकली और अब्दुल गाड़ी में बैठ के विचार करने लगा, काश मैं आज उनकी पत्नी शन्नू को इस प्रोग्राम में लाता तो जो उनका गुस्सा है वो गुस्सा कम हो जाता। वो सोचने लगा, आकाश में आज चांद हंस रहा है, बादल नीले नीले रंग से तैयार हो चुके हैं, अंदर और बाहर का वातावरण बहुत ही प्रसन्न है। और ऐसे सोचते सोचते अंबाबाई चौक में मोटर रुक गए। अब्दुल उस मोटर से उतरा और घर गया। घर जाने के बाद शनू उठी और उनको खाना परोसने लगी और अब्दुल एक कोई अपराध करके आए ऐसे अपराध के जैसा नीचे मुंडी डाल के खाना खाने लगा। अब्दुल आपल्या बायकोला विचारतो, तू नहीं खाएगी? नहीं, जी नहीं चाहता खाने को। अनवर जेवला आणि जेवला पण जेव्हा अब्दुल आपल्या पत्नीला विचारतो, तो जेवायला लागला आणि आपल्या पत्नीला विचारतो की तू नाही खायगी, तेव्हा त्याची पत्नी उत्तर देते की नाही, जी नाही, माझं मन नाही करत जेवायला. नंतर अनवर जेवला का, तेव्हा ती म्हणते जेवला, पण खिम्यासाठी अट्ट धरून बसलेला होता. जब अनवर खाना खाने शुरू किया तो उन्होंने अपनी बीबी को पूछा, तू खाना नहीं खाएगी? तो उन्होंने कहा, नहीं, मेरा जी नहीं कर रहा है खाने को. उसके बेटे के बारे में पूछताछ की कि अनवर ने खाना खाया क्या, तो उनकी पत्नी कहती है उन्होंने खाना खाया लेकिन खिमा के लिए जिद कर रहा था. अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला. एकाएकी जेवणावरची इच्छाच मरून गेली. तोंडात घास घोळू लागला. कितीदा सांगितलं हा धंदा सोडून दुसरा धंदा सुरू करा, पण अब्दुल जेव्हा जेवत होता तर जेवत असताना अब्दुलच्या हातातला घास हातातच राहिला आणि त्यांची इच्छाच होत नव्हती जेवण करायची. आणि तो तोंडात घेतलेला घास गिळत त्याची पत्नी म्हणते, किती तरीदा सांगितलं की तुम्हाला हा धंदा सोडा आणि दुसरा धंदा सुरू करा, पण सोनूचे पुढचे शब्द बोलणे अब्दुलने ऐकले नाही. तो चटकन उठला, हात धुवून अनवरच्या शेजारी येऊन पडला. शनूने बोलणे त्यातला शब्द न शब्द त्याला पाठ होता. कितीदा तरी तेच ते बोलू झाले होते. नवीन धंदा, भांडवल नको, कुठून आणणार? तो थोडासा जोराने पण शनूला ऐकायला जाईल अशा आवाजात बोलला. पण भांडवलापेक्षा त्याला आबाजांपासून चालत आलेला हा बांगड्याचा धंदा सोडवत नव्हता. आणि जेव्हा अब्दुल जेवत होता आणि जेवत असताना त्याची बायको म्हणते की किती वेळेस मी सांगितला की हा धंदा सोडा आणि दुसरा धंदा सुरू करा. त्यातला शन्नूचे हे जे बोलणे होते त्यातला शब्द अब्दुलला पाठ झालेलं होतं. कितीतरी हेच बोलणं त्यांचं झालेलं होतं. अब्दुल म्हणतो, नवीन धंदा करायला भांडवल नको, कुठून आणणार हे सगळं भांडवल? तो शनूला आवाज जाईल अशा शब्दात बोलला. भांडवलापेक्षा त्यांना परंपरागत चालून आलेला जो व्यवसाय होता बांगड्या भरण्याचा, तो व्यवसाय सोडण्याची त्याची इच्छा नव्हती. जब अब्दुल खाना खा रहा था और उस खाना खाते समय अब्दुल के बीवी ने उनको कहा, मैंने आपको कितनी बार बोला कि ये धंधा छोड़ दो, कुछ दूसरा धंधा करते. तो अब्दुल कहता है, दूसरा धंधा करने के लिए पैसा कहाँ से लाएंगे? उसके लिए पैसा होना जरूरी है, लेकिन उस पैसा तो दूर है, लेकिन अब्दुल को ये जो अपने परंपरा से चलने वाला जो धंधा है, ये धंधा छोड़ना ही उनको मुश्किल हो रहा था. नवरात्र संपले होते. त्या धंदा चांगला झाला. लोक आता दिवाळीच्या तयारीला लागले होते. रघुभैयाने दुकानाला रंग देण्याचे काम काढले होते. अब्दुल दुकानावर आला. त्याचा चेहरा उदास दिसला होता. रघुभैयाने त्याला आवाज दिला, क्यों आज दुकान नहीं खोलता?
जेव्हा रघुभैया आणि त्यांच्या बायको शनूचं बोलणं चालू होतं आणि त्यांचं बोलणं झाल्यानंतर नवरात्रीचा जो सण होता तो सण संपलेला होता. त्या सणामध्ये धंदा खूप बांगड्याचा जो धंदा आहे तो खूप चांगल्या प्रकारे झालेला होता आणि लोक आता दिवाळीचा जो सण येणार आहे त्या दिवाळीच्या सणाची तयारी करत होते. त्यामध्ये रघुभैया सुद्धा आपल्या दुकानाला रंग देण्याचे काम करत होते आणि अब्दुल दुकानावर येत असताना त्या अब्दुलचा जो चेहरा होता तो उदास झालेला होता आणि रघुभैयाने पाहिलं आणि रघुभैयाने अब्दुलला आवाज दिला की क्यों आज दुकान नाही खोलता, की आज तुम्ही दुकान खोलणार नाही का, असा आवाज रघुभैयाने त्या अब्दुलला दिला. नवरात्रि का जो त्यौहार है वो त्यौहार खत्म हो चुका था और उसी त्यौहार में चूड़ी का धंधा बहुत ही अच्छे से हुआ था और लोग अभी दीपावली का जो त्यौहार है उस दीपावली के त्यौहार में जुड़ गए थे और रघु भैया ने उस अवसर पर अपने दुकान को कलर देने का काम शुरू किया था. उसी समय नाराज होते हुए अब्दुल अपनी दुकान पे आया और उनको देखते ही रघु भैया कहता है कि आज दुकान नहीं खोलोगे. जेव्हा रघुभैयाने त्यांना आवाज दिला की अब्दुल भैया आज दुकान नाही खोलोगे, तर अब्दुल म्हणतो नाही रघुभैया, हे तपोन आता दाजीसाहेबांच्या हाती राहिले नाही. हे कळलं तेव्हापासून मन नाही लागत धंदा करायला. आता तपोनाचं काय होईल रे रघुभैया, केवढी मोठी वसाहत, किती रोगी, आता त्यांची कशी काळजी घेतली जाईल रे. आणि आयुष्याचं मोल देऊन तन मन धनानं फुलवलेली ती कर्मभूमी सोडण्याच्या कल्पनेने दाजीसाहेबांना काय वाटलं असेल बरं. अब्दुल विलक्षण हळवा झाला. तर जेव्हा रघुभाईने अब्दुलला आवाज दिला की आज दुकान नाही खोलणार का, तेव्हा अब्दुल म्हणतो नाही रघुभैया, हे तपोनच आता दाजीसाहेबांच्या हातात राहिले नाही. दाजीसाहेबांच्या हातातून ते तपोन गेलेलं आहे. जेव्हापासून मला हे कळलं तेव्हापासून माझं मन या धंद्यामध्ये लागत नाही. आता या तपोनाचं काय होणार, की ही केवढी मोठी वसाहत आहे, त्या वसाहतीमध्ये किती रोगी राहतात, त्यांची कशी काळजी घेतली जाईल, आणि आयुष्याचं मोल करून हे तन्मन धनाने फुलवलेलं जी कर्मभूमी आहे, हे कर्मभूमी सोडताना दाजीसाहेबांना काय वाटलं असेल, त्यांच्या मनाला किती वेदना झालेल्या असेल, असं अब्दुल विलक्षण हळवा झाला. देवळातल्या पहारेकऱ्याने 2चे टोल दिले. शनू घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल उठला. अगदी हलकेच कोपऱ्यात बांगड्याच्या पेटीवर ठेवलेली पिशवीतील एक एक वस्तू बाहेर काढू लागला. पावडरचा डब्बा, रुमाल, रिबीन, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या. संक्रांतीला हे सारे तपोनात नेणार होतो. तिथं चुडीवाला म्हणून सिर्या मुलीबाळी धावत धावत त्याच्याजवळ जमणार होत्या. काही काळ तरी सारे विसरून हसणार होत्या आणि त्याचे हसू बघून अब्दुल मनोमन सुकावणार होता. पण आता सारे संपले होते. स्वतःसाठी सारेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्याचा आनंद, त्या आनंदाचे सुख वर्षातून फक्त 2दाच अब्दुल अनुभवायचा. पण आता तेही मिळणार नव्हतं. एखाद्या वस्त्राला एकाएकी रंग उडून जावा तशी त्याची जीवाची इच्छा एकाएकी उडून गेली. त्या साऱ्या वस्तूकडे बघत बघत अब्दुलचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले. त्या तपोनाचा परिसर विरघळत होता. हळूहळू रात्र उतरणीला लागली होती. जेव्हा अब्दुल रघुबेला सांगतो की हे तपोन आता दाढीसाहेबांच्या हातात राहिले नाही, त्याने एवढी मेहनत केली, एवढं तपोन उभं केलं, त्यांना हे तपोन सोडताना काय वाटलं असेल. आणि रात्रीची वेळ होती. देवळातल्या पहारेकराने 2 वाजाची टोल दिली.
शन्नू झोपेमध्ये घोरत होती. अनवर गाढ झोपला होता. अब्दुल हळूच उठला आणि अगदी कोपऱ्यामध्ये जाऊन जाऊन त्या बांगड्याच्या पेटीवर ठेवलेली पिशवी एक एक वस्तू त्या पिशवीतून काढू लागला. पावडरचा डिब्बा, रुमाल, रिबीन, पिना, सोनेरी बांगड्या, साध्या बांगड्या, नायलॉनच्या बांगड्या, हे जी सगळ्या वस्तू होत्या त्या सगळ्या वस्तू तो संक्रांतीच्या सणाला सारे तपोवनात नेणार होता. आणि तिथं गेल्यानंतर जो त्यांना आनंद मिळत होता, त्या मुलीबाळी ज्या आवाज गलका करत होत्या, चुडीवाला आला, चुडीवाला आला म्हणून गलका करत होत्या, धाव धाव त्यांच्याजवळ जमणार होत्या. काही काळ सारे विसरून असणार होत्या. त्यांच्या मनामधील जे काही दुःख होतं ते दुःख विसरून ते हसायच्या. जेव्हा अब्दुल त्या तपोवनात त्यांना चुडी बांगड्या भरायला जायचा तेव्हा असा सारा प्रसंग, अशी खुशी त्या तपोवनात व्हायची. त्याचे हसू बघून अब्दुल मनामध्ये खूप समाधान त्याला वाटत होतं. आता हे सारे जे सुख आहे, समाधान आहे, ते सगळं आता संपलेलं होतं. आणि स्वतःसाठी अब्दुल म्हणतो की स्वतःसाठी ते सगळेच जगतात, पण दुसऱ्यासाठी जगण्याचा जो आनंद आहे तो आनंद, त्याच्यातला सुख फार वेगळं आहे. आणि हे सगळं विचार करत असताना जशा प्रकारे एखाद्या कपड्याचा रंग उडून जावा तशाच प्रकारे आपल्या जीवन जगण्याचा रंग उडून गेलेला असावा असा तो विचार करतो. आणि साऱ्या वस्तूकडे बघत बघत त्याच्या डोळ्यामध्ये पाणी भरून आले आणि त्या पाण्यामध्ये पूर्ण तपोवन जणू काही विरघळून गेला होता. अशा हळूहळू दिवस उजाडू लागला. 2 बजे का समय था और जो मंदिर में रहने वाला जो पुजारी, उन्हें 2 बजे की बेल दी. शन्नू नींद में थी, अनवर भी सोया हुआ था. अब्दुल उसी समय उठा और उन्होंने अपनी चूड़ी की बैग निकाले, उसमें से सब चीज़ें निकाली. और सब चीज़ें देखते देखते उनको याद आ रही थी कि ये सभी चीज़ें संक्रांत के त्यौहार के दिन तपोवन में लेके जाने वाला था. और वहाँ जाने के बाद जब वहाँ की महिला, वहाँ की लड़कियाँ जैसे खुश होती थी और उनको खुशी देख के अब्दुल को भी बहुत बड़े पैमाने में खुशी होती थी. और खुद के लिए तो सभी जीते, लेकिन दूसरों के लिए जीने में खुशी बहुत अलग होती है. ये सोचते हुए अब्दुल की आंखों में पानी आया और उस पानी में पूरा तपोवन भीग गया और धीरे धीरे रात बीत गई. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठ 6 चुडीवाला जयश्री रुईकर लिखित या पाठाचा अभ्यास आपण केला. धन्यवाद. अशा प्रकारे आज आपण या घटकाचा अभ्यास केला. हा घटक तुम्हा सर्वांना उत्तम प्रकारे समजला असेल अशी आशा करतो. जर तुम्हाला हा घटक समजला नसेल तर तुम्ही यूट्यूबवर हा घटक पुन्हा पाहू शकता. या घटकाकरिता आपण आमच्या या यूट्यूब चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया पुढच्या घटकाला. धन्यवाद.